माझी भाच्याची पत्नी माझी झाली. मित्रांनो, ही माझी पहिली गोष्ट आहे. ही गोष्ट याच वर्षाची. जेव्हा मी घरी गेलो होतो तेव्हा पुण्याहून दारूची 3 बॉटल घेतली होती, कारण तिथे दारू महाग होती आणि ती चवीला चांगली नव्हती. मग मी पुणे रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडली आणि रात्री 9 वाजता माझ्या गावी पोहोचलो. मग मी तिथून रिक्षाने मावशीच्या घरी पोहोचलो. तिथे माझी मावशी, भाचा आणि त्याची बायको राहत होते. तिथे पोहोचल्यावर मी माझे सामान एक रूमवर ठेवले. नंतर मी भाच्याबरोबर दारू पिली, जेवण केले आणि झोपलो. सकाळी माझा भाचा लवकर जॉबला जातो. मी उशिरा उठलो आणि पाहिले तर सून झाडू मारत होती. माझी नजर तिच्या बॉलकडे गेली तर माझे डोळे फाटून गेले. काही गोरे गोरे आणि मोठे बॉल होते तिचे. माझा लंड तेव्हा स्टार्ट झाला आणि तिने पण मला तिचे बॉल पाहताना रंगे हात पकडले होते. मग ती गेली आणि मी आंघोळ करून नाश्ता केला आणि मग बाहेरच्या खोलीत येऊन बसलो. मग 1 वाजता ती माझ्या खोलीत आली आणि विचारले की जेवणात काय घेणार. मी म्हणालो काहीही बनवा, सगळे चालेल. मग तिने जेवण बनवले आणि मी जेवायला गेलो. ती मला चपाती बनवून देत होती. तेव्हा मी तिची गांड पाहिली. काय मस्त गांड होती. मॅक्सी मधून मस्त चमकत होती. मग तो दिवस असाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा झाडू मारत होती. ती वाकली आणि मला पुन्हा दर्शन झाले. आता माझा लंड उभा झाला होता. तिने यावेळी पण मला पाहिले. मग मी आंघोळ करून नाश्ता केला आणि माझ्या खोलीत आलो. मी आडवा होऊन तिच्याविषयी विचार करत होतो आणि लंड हलवत होतो. मग मला आठवले की ती आज पण विचारायला येणार की जेवणात काय घेणार. मग 1 वाजता मी उभा होऊन मूठ मारू लागलो आणि तिची वाट पाहू लागलो. तिने येऊन दरवाजा उघडला आणि मी माझ्या हातात लंड घेऊन उभा होतो आणि हे पाहून ती दंग झाली आणि तिथेच थांबली. मग मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो की प्लीज कुणाला सांगू नको. तर ती म्हणाली की नाही सांगणार. त्यावेळी मी तिच्या एकदम जवळ उभा होतो. वर टी-शर्ट घातला होता आणि खाली काहीच नव्हते. मग ती निघून गेली. मला वाटले की ती ही गोष्ट सर्वांना सांगेल, पण तिने कुणालाही सांगितले नाही. मग पुढच्या दिवशी सकाळी ती आली आणि मी तिचे बॉल बघत होतो आणि माझा एक हात चिड्डीत होता. तर ती मला मुद्दामून जास्त बॉल दाखवू लागली आणि म्हणाली की काकी तुम्हाला देत नाही का. मी म्हणालो नाही, आता तिची औषधे चालू आहेत. मग मी तिला म्हणालो तू मला एकदा तुझे बॉल दाखव आणि मी स्वतःला शांत करेन. मग ती म्हणाली की रोज बघताना शांती होत नाही का. मग मी तेव्हाच बेडवरून उठलो आणि तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारू लागलो. तर ती म्हणाली की काका हे ठीक नाही. ती म्हणत होती की कोणी येईल इतक्यात. मी माझे ओठ तिच्या ओठाला लावले. ती काही वेळ धडपडली आणि मग मला साथ देऊ लागली. मी तिची मॅक्सी वर केली आणि तिचे बॉल चोकू लागलो. ती म्हणू लागली की काका जीव घ्याल का माझा. मी म्हणालो हो, मी खूप दिवसाचा भुकेला आहे आणि आज तुझा जीव घेईन. मग मी हळूहळू तिचे पोट, छाती, बिंबी चाटत तिच्या पुच्चीपर्यंत पोहोचलो. मग मी माझे ओठ तिच्या पुच्चीवर ठेवले आणि ती तरी वेड्यासारखी झाली. मग मी उठलो आणि पटकन माझा लंड तिच्या पुच्चीत टाकला. तिने 10 मिनिटात खूप वेळा बिंद सोडले होते. मग ती पटकन उठली आणि मॅक्सी घालून बाहेर पळाली. मी भुकेलाच राहिलो कारण माझे बिंद निघाले नव्हते. मग मी तिला मागे जाऊन पकडले तर ती म्हणाली की कोणीतरी येईल म्हणून मी परत वेळ काढून येईल. असे करत 2 दिवस निघून गेले. ती यायची आणि कधी तिच्या हाताने लंड हलवायची आणि कधी फक्त बॉल दाखवून म्हणायची की तुम्ही हलवून घ्या. मग अचानक मावशीला मामाकडे 2 दिवसासाठी जावे लागले. मग त्याच रात्री मी भाच्याला दारू पाजली. तो जास्त प्यायचा नाही, त्यामुळे त्याला नशा चढली आणि तो माझ्या खोलीतच झोपला. मग मी त्याला रात्री उठवण्याचा प्रयत्न केला पण तो नाही उठला. मग मी उठलो आणि त्याच्या जागी म्हणजे त्याच्या बायकोच्या शेजारी जाऊन झोपलो आणि तिच्याबरोबर चुम्माचाटी करू लागलो. मग ती उठली आणि घाबरली आणि म्हणाली की तो आला तर काय होईल. मी म्हणालो त्याला चढले आहे, तो येणार नाही. मग तिने बाहेर येऊन त्याला पाहिले आणि परत माझ्याकडे आली. मी तिला वरून किस करू लागलो आणि हळूहळू खाली जाऊ लागलो आणि तिची पुच्ची चाटू लागलो. मग मी माझा लंड
तिच्या तोंडावर घासू लागलो. तिला माज चढली आणि तिने माझा लंड तोंडात घेतला. मग मी उठलो आणि माझं लंड तिच्या पुच्चीवर घासू लागलो. तर ती म्हणाली की आता प्लीज टाकून द्या, आता वाट बघू शकत नाही. मग मी पटकन माझा लंड तिच्या पुच्चीत टाकला आणि ती ओरडली कारण तिची पुच्ची खूप टाईट होती. मी तिला म्हणालो, अशी ओरडत आहे जणू पहिल्यांदा ठोकून घेत आहे. मग ती म्हणाली की तिच्या नवऱ्याचा लंड छोटा आहे आणि माझा खूप मोठा आहे. मग मी तिला हळूहळू ठोकू लागलो आणि ती पण मजे घेऊ लागली. मग तिने मला पकडले आणि म्हणाली, असेच जवत राहा आणि लंड आतच ठेव, खूप मजा येत आहे. थोड्या वेळाने तिने बिंद सोडली आणि म्हणाली, माझा नवरा आतापर्यंत बिंद सोडून झोपला पण असता. आता मला ठोकाठोकी करत करत 45 मिनिटे झाले होते आणि दारूच्या नशेत मला पण उशिरा बिंद येत होते. एवढ्यात माझे बिंद निघाले. तर ती म्हणाली की आताच टाकून दे. मग मी तिच्या पुच्चीतच बिंद सोडले आणि काही वेळ असेच पडून राहिलो आणि शेवटी कपडे घालून झोपलो. तुम्हाला कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.